भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे? याचा पर्याय क्रमांक ए आहे भारत शब्दापासून, पर्याय क्रमांक बी आहे इंडस शब्दापासून, पर्याय क्रमांक सी आहे हिंदुस्तान शब्दापासून आणि पर्याय क्रमांक डी आहे यापैकी काहीही नाही. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंडस शब्दापासून. भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? पर्याय क्रमांक ए आहे गोमती नदी, पर्याय क्रमांक बी आहे ब्रह्मपुत्र नदी, पर्याय क्रमांक सी आहे गंगा नदी आणि पर्याय क्रमांक डी आहे चंबल नदी. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रह्मपुत्र नदी. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? पर्याय क्रमांक ए आहे इंदिरा गांधी, पर्याय क्रमांक बी आहे श्रीमती प्रतिभा पाटील, पर्याय क्रमांक सी आहे सुचेतो कृपलानी आणि पर्याय क्रमांक डी आहे यापैकी काहीही नाही. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीमती प्रतिभा पाटील. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? पर्याय क्रमांक ए आहे उमेश चंद्र बॅनर्जी, पर्याय क्रमांक बी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक सी आहे जी.व्ही. मावळणकर आणि पर्याय क्रमांक डी आहे यापैकी काहीही नाही. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जी.व्ही. मावळणकर. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? पर्याय क्रमांक एक आहे भाकरा नांगल धरण, पर्याय क्रमांक बी आहे हिराकुड धरण, पर्याय क्रमांक सी आहे इंदिरा सागर धरण आणि पर्याय क्रमांक डी आहे नागार्जुन सागर धरण. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिराकुड धरण. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? पर्याय क्रमांक ए आहे जवाहर बोगदा, पर्याय क्रमांक बी आहे रोहतांग बोगदा, पर्याय क्रमांक सी आहे अटल रोड बोगदा, पर्याय क्रमांक डी आहे कामशेत बोगदा. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अटल रोड बोगदा. भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? पर्याय क्रमांक एक आहे हरमंदिर साहिब, पर्याय क्रमांक बी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, पर्याय क्रमांक सी आहे नालंदा आणि पर्याय क्रमांक डी आहे हम्पी. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्टॅच्यू ऑफ युनिटी. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?
पर्याय क्रमांक ए आहे श्री पद्मावती महिला विद्यापीठ. पर्याय क्रमांक बी आहे LSR महिला विद्यापीठ. पर्याय क्रमांक सी आहे वनस्थळी विद्यापीठ. आणि पर्याय क्रमांक डी आहे SNDT महिला विद्यापीठ. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी SNDT महिला विद्यापीठ. पूर कालव्यांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक ए आहे हरियाणा. पर्याय क्रमांक बी आहे पंजाब. पर्याय क्रमांक सी आहे उत्तर प्रदेश. आणि पर्याय क्रमांक डी आहे तामिळनाडू. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब. भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? पर्याय क्रमांक ए आहे दिल्ली. पर्याय क्रमांक बी आहे कोलकाता. पर्याय क्रमांक सी आहे मुंबई. आणि पर्याय क्रमांक डी आहे मद्रास. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई.